आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण वृद्धीवर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आपल्या ॲडमिशन फॉर्मचा. एस वायला असो एफ वायला असो. एफ वाय जर असताना तिथं न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे बघा, इथं न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. एस वायला असेल तर इथं बघा, इथं लॉग इनमध्ये यायचं आहे. याची लिंक, ह्या वेबसाईटची लिंक मी आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो. इथं इव्हन स्टुडंट रजिस्ट्रेशन असं ऑप्शन आहे, तिथं करायचं आहे. बाहेर एक 50-100 रुपये देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर करू शकता. तर इथे आल्यानंतर बघा, तुम्ही नवीन असताना तर स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि जर तुम्ही एस वायला या टी वायला असताना तर स्टुडंट लॉग इनचं ऑप्शन आहे पहा, इथे याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन केलं असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या मेल आय डीवर किंवा SMS मध्ये आय डी आणि पासवर्ड जो सायबर कॅफेमध्ये अगोदर भरला असेल तेव्हा तुम्हाला पासवर्ड आला असेल. आणि जर नवीन असताना स्टुडंट तर तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करून तुमच्या मेलवर तो पासवर्ड आणि युजर आय डी तो येऊन जातो. आपण इथे तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन आय डी आणि इथं पासवर्ड टाकायचा आहे. नंतर कॅप्चा टाकून इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. ॲडमिशनचा हा टॅब आहे. ॲडमिशनच्या टॅबवर आल्यानंतर बघा, इथं फिल फॉर्मवर क्लिक करायचं आहे. फिल फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस येऊन जाईल. बघा इथं सेक्शन UG, इथं क्लिक ऑन कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपण एस वायला ॲडमिशन घेतोय ना, मग आपल्याला क्लिक अँड कंटिन्यू करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला असं फॉर्म ओपन होऊन जाईल. इथे बघा, तुम्हाला प्रोव्हिजनल चूज करायचं आहे. बाकीचे डिटेल्स ॲज इट इज राहून द्यायचे आहेत. जर तुम्हाला काही चेंजेस करू वाटले तर चेंजेस करा, अदरवाईज अशा राहून द्या. त्यानंतर बघा, इथं स्टुडंट इन्फॉर्मेशन आलेली आहे, म्हणजे तुमची इन्फॉर्मेशन आलेली आहे. इथे बघा, तुमचं नाव, जेंडर वगैरे सगळं ॲक्युरेट आहे का, पिनकोड, ॲड्रेस बघा, सर्व काही दिलेलं आहे. त्यामध्ये पाहून घ्या तुमचं बरोबर आहे का. जर काही अपडेट करायचं असेल तर इथे परत अपडेट करा आणि इथं सेव्ह अँड कंटिन्यू करा. हे झाल्यानंतर बघा, इथे तुमच्या पालकांचे डिटेल्स आहेत, पॅरेंट डिटेल्स आहेत. इथे बघा, तुमच्या पालकाचं नाव वगैरे चुकलं असेल तर तुम्ही इथे दुरुस्त करू शकता. त्यांचा ॲड्रेस वगैरे इथं आलेला आहे. इथे तुम्हाला ॲड्रेस दुरुस्त करायचा असेल तर करा, अदरवाईज सेव्ह अँड कंटिन्यू. ओके, एवढं झालं. इथं बघा, कंट्री इंडिया, सेव्ह अँड कंटिन्यू. सेव्ह अँड कंटिन्यू झालं. परत बघा, इथं पॅरेंट ऑक्युपेशन हे असं राहून द्या, सेव्ह अँड कंटिन्यू करा. परत हे झालं. इथे बघा, तुम्हाला लास्ट इयर डिटेल्स, तुम्ही एफ वायला होतात तर तुम्हाला एफ वायचे डिटेल्स टाकायचे आहेत. 12वीला म्हणजे तुम्ही जर नवीन फॉर्म भरत असाल तर मग तुम्हाला 12वीला असताना ते 12वी डिटेल्स, आणि टी वायला जर असताना तर एस वाय डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. इथं एफ वाय BA, एफ वाय BSc वगैरे काय असेल ते टाकायचं आहे. तर कॉलेजचं नाव टाकायचं आहे. ते झाल्यानंतर बघा, तुम्हाला USSD कोड असतो तो असेल तर टाका, अदरवाईज सोडून द्या. इथे बघा, लास्ट म्हणजे तुम्हाला युनिव्हर्सिटी कोणती आहे ती टाकायची आहे. युनिव्हर्सिटी नंतर इलिजिबिलिटी येणे असेल काही तर ठीक आहे, नसेल तर सोडून द्या. महाराष्ट्र. त्यानंतर बघा, इथे लास्ट क्वालिफाय, तुम्ही एफ वायमध्ये क्वालिफाय झाला असेल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर एप्रिल, ज्या महिन्यात तुम्ही पास आउट झाला ते महिना टाकायचा आहे. त्यानंतर इयर, नंतर पर्सेंटेज असताना तर पर्सेंटेज टाका. नंतर बघा, ATKT लागली असेल तर इथे ATKTचा ऑप्शन हा चूज करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, लास्ट अटेम्प्ट म्हणजे तुम्ही लास्ट जे अटेम्प्ट केलेले आहे ते किती वेळा केलेले आहे, फर्स्ट सेकंड थर्ड हे टाकून घ्यायचं आहे. हे टाकून घेतल्यानंतर एक्झामिनेशन सेंटर कोड, हा एक्झामिनेशन सेंटर कोड टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो असेल हा ना टाकायचा, तुमचा जो कॉलेजचा असेल तर एक्झाम सेंटर तो टाकून घ्यायचा आहे. लास्ट एक्झाम सेंटरने सीट, तुमचा जे सीट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. बरोबर आहे ना. तर त्यानंतर जो TCC कोड नंबर आहे तो असेल तर टाका, अदरवाईज सोडून द्या. त्यानंतर बघा, जर TCLC डेट, जे TCLC डेट असते, तुम्ही जर 12वी नंतर पास आउट होऊन डायरेक्ट फॉर्म भरत असेल तर टाकून द्यायचे आहे. इथं पण TCLC नंबर टाकायचा आहे. जर 12वी पासून जर फर्स्ट इयरला ॲडमिशन घेत असाल तर. मायग्रेशन नंबर असेल तर न टाका, अदरवाईज सोडून द्या. त्यानंतर बघा, तुमचा गॅप असेल 12वीच्या नंतर ना 1 वर्षाचा तर येस करा, अदरवाईज नो करा. किंवा एफ वायच्या नंतर जर 1 वर्षाचा गॅप असेल तर येस करा, अदरवाईज नो करा. ओके, सो एवढं झाल्याच्या नंतर बघा, इथे तुम्हाला करंट इयर इन्फॉर्मेशन द्यायची आहे. मग त्यामध्ये बघा, तुम्हाला इथे आता तुम्ही जर कोर्स एखादा म्हणजे
एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला असेल, NCC NSS अशा कुठल्या भाग म्हणजे ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला असेल तर इथे टाकून घ्यायचं आहे. अदरवाईज सोडून द्या, सेव्ह अँड कंटिन्यू करा. हे केल्यानंतर बघा कन्सेशन, तुम्ही जर स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरला असेल मागच्या वर्षी तर तुम्हाला इथे बघा तुम्ही कोणत्या अंतर्गत घेतलेला आहे. बघा इथं भरपूर ऑप्शन आहेत, EBC OBC स्कॉलरशिप अशा भरपूर ऑप्शन आहेत, ती टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला IFSC कोड टाकायचा आहे, बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे. बाकीचा आहे ॲज इट इज आहे राहून द्या. सेव्ह अँड कंटिन्यू करा. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर बघा इथं पासपोर्ट इन्फॉर्मेशन इथं पहा आपल्याला काय ॲप्लिकेबल होत नाही, इथं क्लिक अँड नॉट ॲप्लिकेबल करा किंवा क्लिक अँड सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करून द्या. ओके, एवढं झाल्यानंतर बघा तुम्हाला इथे तुमचे जे सब्जेक्ट आहेत ते तुमच्या शिक्षकांना विचारून ते तुम्हाला सब्जेक्ट इथे निवडून घ्यायचे आहे. ओके, सो एवढं झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर बघा तुम्हाला इथे सब्जेक्ट दिसून येतो, प्रिव्ह्यू येतो. हा प्रिव्ह्यू एकदा पाहून घ्या, बरोबर राहत घ्या. सब्जेक्ट असेल तर येस करा, अदरवाईज तुम्ही अपडेट करू शकता इथे क्लिक करून. ओके, सो त्यानंतर बघा इथे तुम्हाला असं ऑप्शन येऊन जाईल. इथे तुम्हाला आधार कार्ड, गॅप सर्टिफिकेट असेल तर गॅप सर्टिफिकेट टाका, अदरवाईज सोडून द्या. त्यानंतर बघा इथं मार्कशीट तुमची FYची किंवा 12वीची जी असेल तुम्ही मागच्या वर्षी कोणत्या वर्षात होता ते टाकायचे आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे. त्यानंतर बघा इथे सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर. ओके, सो प्रिव्हियस एज्युकेशन, तुम्ही इथे प्रिव्हियस एज्युकेशन ॲड करू शकता. 12वीला असेल तर 12वीचे डिटेल्स ॲड करा, FYला असेल तर FYचे डिटेल्स ॲड करा. ओके, सो एवढं झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बघा तुम्हाला फीचा ऑप्शन येऊन जाईल. तर फीचा ऑप्शन आल्यानंतर बघा इथं आपण आता इथं पेमेंट करणार आहे. इथंच यायचं आहे बघा, परत ॲडमिशनमध्ये यायचं आहे, तर अपडेट फॉर्ममध्ये यायचं आहे. ओके, सो इथे आल्यानंतर बघा तुम्हाला इथं बघा पे ॲडमिशन कन्सेशन फी असं ऑप्शन येऊन जाईल. तर तुम्हाला इथे हे फी तुम्हाला ती पे करायची आहे. बघा इथं 55 रुपयाची फी आहे, क्लिक टू पे करायचं आहे. ओके, सो इथे बघा तुम्हाला सर्व डिटेल्स चेक करून घ्यायचे आहेत. तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, डिव्हिजन ग्रांटमध्ये. ओके, त्यानंतर बघा इथे जो क्लास आहे SYBA, लास्ट डेट, पेमेंट येणे काय असेल ते सर्व डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे. फॉर्म नंबर, सेक्शन UG, अमाऊंट हे सर्व टाकून घ्यायचं आहे. परत त्यानंतर बघा इथे आय ॲक्सेप्टवर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर क्लिक टू पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, सो एवढ्यावरती क्लिक केल्यानंतर बघायचं तुम्हाला पे QR कोड कार्ड म्हणजे इंटरनेट म्हणजे तुमचं क्रेडिट कार्ड असेल किंवा डेबिट कार्ड असेल त्याच्यावर क्लिक पे करा. नेट बँकिंग, वॉलेट हे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही सिम्पली इथे QR कोडद्वारे किंवा तुमच्या UPI ID द्वारे पेमेंट करू शकता. ओके, सो आपण पे करणार आहोत UPI ने. ओके, सो असं आल्यानंतर माहिती तुमचा UPI नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन जाईल. नोटिफिकेशन गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथे पे करायचं आहे. डोंबळीने पैसे पाठवलेत का? पण मग उद्या आई घातली पाठवलेत का नाही? पाठवलेत बहिणी, भाऊ माझा. पेमेंटचं नोटिफिकेशन कसं काय नाही आलं? कंटिन्यू टू पे. ओके, सो आपण करत आहे पेमेंट. सो असं पेमेंट झालेलं आहे पहा. पेमेंट झाल्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली रिडायरेक्ट करून टाकेन तुमच्या ॲप्लिकेशनवर. ओके, सो इथे बघा तुम्हाला क्लोज फॉर्म हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. ओके, सो इथे तुमचं क्लोज झालेलं आहे. आता तुम्हाला इथे प्रिंट मारून घ्यायची आहे, बरोबर. तर इथे यायचं आहे अपडेट फॉर्मवर परत एकदा. त्यानंतर बघा इथं डाउनलोड अँड
इथं फी अप्रुव्हल पेंडिंग. जेव्हा तुम्ही इथं बघा इथं पेड आला आहे, इथं फी अप्रुव्हल पेंडिंग आला आहे ऑप्शन, त्यामुळे घाबरू नका. विषय काय आहे, हा जेव्हा फॉर्म तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सबमिट करता तुमची जी काय फी आहे ती एकदा पे केल्याच्या नंतर तुम्ही इथे तुम्हाला पेड ऑप्शन दिसून जाईल. तोपर्यंत हा डाउनलोड अँड प्रिंट ही जी प्रिंट आहे ती तुम्हाला कॉलेजला नेऊन जमा करायची आहे विथ डॉक्युमेंट. ओके, ही तुम्ही प्रिंट डाउनलोड करून इथे तुम्ही हे लॉग आउट करून टाका. ओके, सो अशा प्रकारे आपण फॉर्म भरलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतात. ओके.